त्र्यंबकेश्वरजवळील दुगारवाडी धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहात एका 20 वर्षीय तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। काल दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे। अभिजित पवार असे मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे। अभिजित हा जेल रोड परिसरात राहत होता। काल सकाळी तो 7 मित्र आणि 3 मैत्रिणींसोबत दुगारवाडी धबधबा परिसरात फिरण्यासाठी गेला होता। पावसाचा आनंद घेत असताना अभिजितचा पाय घसरून तो पाण्यात बुडाला। याची माहिती मित्रांनी तत्काळ वन विभाग आणि त्र्यंबकेश्वर पोलिसांना दिली। घटनेची माहिती मिळताच त्र्यंबक पोलीस ठाण्याचे शिपाई कुणाल मोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी अभिजितला CPR देऊन त्याचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर त्याला स्वतःच्या खांद्यावर उचलून वर आणत उपचारासाठी तातडीने खासगी वाहनातून त्र्यंबक उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं। मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी अंतीस त्याला मृत घोषित केलं। या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या मित्रांना मोठा मानसिक धक्का बसला। त्यामुळे प्रणव खरे, जय चौंगे आणि रितेश खरे या तिघांची प्रकृती बिघडल्यानं त्यांनाही उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। डॉक्टर गणेश शिंदे आणि परिचारिका पार्वती पटवळ यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले। दरम्यान अभिजित पवार यांच्या मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला। उपजिल्हा रुग्णालयात सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गवित, उपनिरीक्षक जाय भावे यांच्या पथकानं परिस्थितीची पाहणी केली, तर किरण चौधरी यांनी मयत युवकाच्या कुटुंबियांना धीर दिला। पावसाळ्यात अतिउत्साहाच्या भरात अनोळखी ठिकाणी, डोंगर दऱ्यांमध्ये किंवा पाण्याचा अंदाज नसलेल्या ठिकाणी पर्यटकांनी उतरू नये आणि स्वतःच्या सुरक्षतेची काळजी घ्यावी असे आवाहन त्र्यंबकेश्वर पोलीस प्रशासन आणि वन विभागानं केलंय। नवतेश महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रवी जाधव, नाशिक रोड।